तुम्हाला मी बोलले होते ना, आर्या, तीच ही आर्या. बघितलं? तुम्हीच सांगा आता काय करू मी हिचं. आता जर मी हिचा जीव घेतला तर माझं काय चुकलं? हा, लोक ना उगीच आपल्याला नाव ठेवतात. दरवेळी कशी काय वाजते? हिचं नशीब एवढं जोरावर काय? आर्याताई, आर्याताई, ओ आर्याताई, काय झालं तुम्हाला? हा, ठीक आहात ना तुम्ही? झालं का उरून? का झोप लागली? या गुरुजीचा का जीव निघायला लागलाय? लाली, मी आलेच. या गुरुजी या. दार का उघडत नव्हता? ते जरा बोलत बसलो होतो, लक्षात नाही आलं. आणि यांना का झालाय? असं घाबरल्यासारख्या का दिसतात? अहो गुरुजी, ते ह्यांनी मुखवटे बघितले ना. पहिल्यांदा जो कोणी मुखवटा बघतो ना त्याची अशीच अवस्था होते. कुणाला दाखवायचं नाही म्हणून सांगितलं होतं ना. प्रचंड नकारात्मक ऊर्जा आहे ती. ह्याच्यापासून जितकं लांब राहील ना तितकं चांगलं आहे. बरं गुरुजी, चुकलं माझं. आता मी काळजी घेईन. आता इथून पुढे कुणाला नाही दाखवणार. पण तसं माझं काम होतच आलंय. थांबा, हे बघा, बऱ्यापैकी रंगवून झालंय माझं. हा, हात झालं तर फार उत्तम. ह्या दैत्यांपासून तुम्ही जितकं लवकर लांब जाल ना तितकं चांगलं आहे. फार विचित्र आहे तो मुकोटे. माणूस जितका वेळ यांच्या जीवावर जास्तीत जास्त राहील ना तितका तो त्यांच्यासारखा बनत जातो. माणसात नकारात्मक ऊर्जा वाढत जाते. हे मुकोटे माणसाला वश करतात आणि या मुकोट्यांचा प्रभाव त्याच्यावर वाढत जातो. म्हणजे आर्याताईंवर पण हेच? त्या गेल्या, मुकोटा बघून घाबरल्या असतील ना त्या. आणि मी सांगितलेलं तुम्ही लक्षात ठेवा. येतो मी. ही आर्या न सांगताच कशी काय निघून गेली? नक्कीच माझ्या नवऱ्याच्या मागावर गेली असतात.